HMPV व्हायरसचा राज्यात नागपुरामध्ये 2 संशयित रुग्ण आढळून आल्यानंतर आता राज्यातली आरोग्य यंत्रणा जी आहे ती अलर्ट झाली आहे। आज राज्य विभागाच्या वतीने जे आहे आरोग्य विभागाच्या वतीने जे आहे या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यांचे आरोग्य अधिकारी जे आहेत त्यांची या ठिकाणी बैठक घेण्यात येऊन त्यांना अलर्ट करण्याच्या सूचना राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहे। नेमकी जळगावातली काय परिस्थिती आहे, जळगावात कशा पद्धतीची तयारी आहे, आपल्यासोबत बोलण्यासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर सर आहेत। सर काय सांगणार, आज मीटिंग झालेली आहे, कशा पद्धतीच्या आपल्याला या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत? आज वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेबांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्यासोबत बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये काही एक्सपर्ट लोकांनी प्रेझेंटेशन पण केलेलं आहे आणि हा जो व्हायरस आहे HMPV हा व्हायरस 2001 मध्येच डिटेक्ट झालेला आहे भारतामध्ये व असंख्य वर्षापासून हा व्हायरस आपल्यामध्ये उपलब्ध आहे आणि ह्याच्याबद्दल अगोदरही काही केसेस रिपोर्टेड आहेत पण त्या बऱ्या होऊन गेलेल्या आहेत। ह्यामध्ये भिण्यासारखं काही नाही आहे पण काळजी आपण सर्वांनीच घ्यायला काही हरकत नाही व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आपण आयसोलेशन बेड पण तयार ठेवलेला आहे, PICU आहे आणि गरज भासली तशी गरज भासणार नाही पण गरज भासली तर आपण अजूनही बेडची उपलब्धता करून देऊ शकतो। सर आज जी बैठक झाली यामध्ये प्रमुख ज्या सूचना आहेत त्या काय देण्यात आलेल्या आहेत नेमक्या अलर्ट राहण्यासंदर्भातल्या? या प्रमुख सूचना म्हणजे की यामध्ये हा व्हायरस आपल्यामध्ये पहिल्यापासून उपलब्ध आहे आणि हा माइल्ड केसेस आहेत, सगळ्या ज्या केसेस आहेत माइल्ड आहेत। अशा डायरेक्ट फक्त काळजी घ्या, कोणाला सुट्टी देऊ नका आणि सगळेजण ड्युटीवर तत्पर राहा आणि जसे हा व्हायरस कसा बिहेव करेल पुढे फ्युचरमध्ये त्यानुसार पुढचे निर्देश येतील। सर आता या व्हायरसचे जे लक्षणे आहेत ते लक्षणे आढळल्यानंतर आपल्याकडे तपासणीच्या काय नेमक्या उपाययोजना आहेत? नाही, ह्यामध्ये जर ह्याचे सिम्पल सिम्पटम्स आहेत, म्हणजे लहान मुलामध्ये जास्त सिम्पटम आहेत 6 महिन्याच्या वरच्या बालकामध्ये, तर ह्याच्यामध्ये आपण स्वॅब घेऊन आपण NIV पुण्याला सुद्धा पाठवू शकतो, काही अडचण तपासणीसाठी काही अडचण नाही। हां सर, एकंदरीत या व्हायरसमुळे आता कुठेतरी लोकांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झालेला आहे, भीती निर्माण झालेली आहे, अशा नागरिकांना तुमचं काय आव्हान असणार आहे नेमकं? माझं नागरिकांना एकच आव्हान असेल की हा व्हायरस आपल्यामध्ये पहिल्यापासून आहे तर काहीही घाबरून जाण्याची काळजी नाही, पण आपण रुटीनली जसं आजारासाठी काळजी घेतो तसं रुटीनली ह्या आजारासाठी सुद्धा प्रत्येकाने काळजी घ्यावी। तर हे होते आपल्यासोबत डॉक्टर गिरीश ठाकूर सर की त्यांनी सांगितलेलं आहे की आरोग्य विभागाची ज्या पद्धतीने बैठक झाली, निर्देश देण्यात आले त्या पद्धतीने आपण जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे। नवजात शिशु कक्ष असेल किंवा 18 त्यापेक्षा जास्तच्या मुलांसाठीचा जो कक्ष असेल तो कक्ष तयार ठेवण्यात आलेला आहे आणि जर आपत्कालीन जर काही अजून आणखीचे रुग्ण वाढले तर त्या पद्धतीची सुद्धा तयारी या ठिकाणी जळगाव शहरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आता HMPV या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आता जळगाव जिल्हा प्रशासनसुद्धा अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत असून जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे पूर्णरित्या सज्ज असल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।